रामकृष्ण हरी. या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवीन सत्राचा आरंभ करीत आहोत आणि या नवीन सत्रासाठी आपण जे कीर्तन घेतलेलं आहे ते कीर्तन आहे, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. मित्रांनो, आता या कीर्तनाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे कीर्तन सादर करण्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. आपल्यामध्ये अनेक नवीन विद्यार्थी आहेत, त्यामुळे मी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगतो, त्या आपण कृपया वहीत लिहून घेतल्या तर चांगलं होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा मी निरूपण करीत असतो किंवा काही सूचना देत असतो, त्या सूचना आपल्या वहीमध्ये लिहिण्याचा सराव ठेवा. काही वेळा मी जास्त जलद गतीने बोलत असेल आणि तुम्हाला वाक्य संपूर्ण लिहिता येत नसेल, तरी त्यातला जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण अवश्य लिहावा. कारण अशा महत्वाच्या गोष्टी वर्गामध्ये सांगितल्या जातात आणि त्या आपण नंतर विसरून गेलो तर मग त्यात आपलंच नुकसान असतं. तर त्याच्यामुळे आता काही महत्वपूर्ण गोष्टी मी सांगणार आहे, त्या गोष्टी तुम्ही कृपया लिहून घ्या. तर मित्रांनो, आपण कीर्तन करतो. कीर्तन करतो म्हणजे काय करतो, तर एक अभंग घेतो आपण, त्याला आपण मूळ अभंग म्हणतो किंवा सेवेसाठी घेतलेला अभंग म्हणतो, आणि मग त्या अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो आणि त्यावरती आपण निरूपण किंवा विवरण करतो. मग हे कसं करायचं, तर कसं असतं माहितीये का, की कोणत्याही अभंगामध्ये काही महत्वाच्या संकल्पना असतात, काही संज्ञा असतात. आता हे जरा थोडे जड शब्द झाले. संज्ञा आणि संकल्पना म्हणजेच काय, की आपण सेवेसाठी घेतलेल्या अभंगातील फार महत्वाचे शब्द, म्हणजे जे शब्द अत्यंत महत्वाचे आहे अशा शब्दांना संज्ञा आणि संकल्पना म्हणतात. म्हणजे काय आहे, तर आपल्याला जर विवरण करायचं असेल तर आपल्याला कोणत्या शब्दांवर जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचं विवरण केलं पाहिजे, तर असे जे शब्द असतात ते शब्द म्हणजे संज्ञा आणि संकल्पना. तर त्यामुळे आपण त्या संकल्पनांचा अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला जे कीर्तन करायचं असतं ते कीर्तन असं वाहवत नाही गेलं पाहिजे. म्हणजे ते प्रवाही असलं पाहिजे, परंतु ते प्रभावी पण असलं पाहिजे. मग कीर्तन प्रभावी होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपलं पाठांतर हे चोख पाहिजे. बरेच लोक काय म्हणतात की पाठांतर करून कोणी कीर्तनकार होतं का, आणि बऱ्याचदा आपले जे व्हिडिओ असतात ना त्या खालती पण कोणी असं कॉमेंट करत जातं. पण कसं आहे की आपण कीर्तन सादरीकरणाच्या 3 स्टेजेस अशा आपण विचार केलेले आहे. आणि त्या कुठल्या आहेत, तर जे लहान बाळ असतं ना, ते बाळ सुरुवातीला असं रांगत रांगत हे जायला शिकतं, त्यानंतर ते उभं राहतं, चालायला शिकतं आणि नंतर ते एकदम पळायला लागतं. तर त्याच्यामुळे या कीर्तनाच्या प्रशिक्षणामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारे विचार केला पाहिजे. तर पहिली गोष्ट काय आहे की पाठांतर केलेले विचार आणि संकल्पना आपल्याला नीट सांगता आल्या पाहिजे. बरोबर आहे, त्या व्यवस्थित सांगता आल्या की त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो कसा, की मग ते प्रभावीपणे सांगता आलं पाहिजे आपल्याला. आणि तिसरा टप्पा काय आहे की मग ते संपूर्ण असं चिंतन वगैरे करून आपण त्या चिंतकाच्या भूमिकेत जाऊन तो संपूर्ण विचार मांडणं आणि ते संपूर्ण विशद करणं, अशा पद्धतीने ते आपलं सादरीकरण झालं पाहिजे. तर अशा रीतीने
ह्या 3 तुम्हाला अवस्था सांगितलेल्या आहेत. तर त्याची पहिली अवस्था म्हणजे काय की पाठांतर. कारण पाठांतर केल्याने काय होतात, तर आपले जे मुद्दे आहेत की नाही ते सलगपणे आपल्या लक्षात राहतात. आता आपल्या कोणत्याही कीर्तनामध्ये 20 मुद्दे असतातच असतात. म्हणजे आपल्या कीर्तनाचा जो आराखडा आहे तो 20 मुद्द्यांनी बनलेला आहे. तर ते 20 मुद्दे कोणते आहेत, तर त्यातले जे 4 मुद्दे आहेत ते सेवेसाठी घेतलेला जो मूळ अभंग आहे त्याच्या 4 चरणांवर आधारित आहे. मग राहिले 16 मुद्दे. मग ते 16 मुद्दे कुठले आहेत, तर जे आपण पूरक अभंग चरण सांगतो ते हे 16 मुद्दे आहेत. आणि मग ते आपण सर्व जर लक्षात ठेवलं तर ते 20 मुद्दे हे आपले सिद्ध होतात. तर पूरक अभंग चरण तुम्हाला सांगून झाले. आता अजून आपल्या आराखड्यात काय असतं, तर आपल्या आराखड्यात असतात 8 ओव्या. त्यामुळे 8 ओव्या आपण व्यवस्थित पाठ केल्या पाहिजे आणि त्याचा भावार्थ सुद्धा आपण पाठ केला पाहिजे. अजून आपल्या आराखड्यात काय असतं, तर 4 श्लोक किमान असतात. तर त्याच्यामुळे ते 4 श्लोक पण आपण नीट वाचले पाहिजेत, ते पाठ केले पाहिजेत आणि ते आपल्याला त्याचा भावार्थ देखील नीट सांगता आला पाहिजे. आता हा जो संपूर्ण काय अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजे काय की कुठलाही श्लोक घेतला आणि आपल्या मनातला वाटेल तसा अर्थ सांगितला असं नाही. कारण तो अर्थ जो आहे तो आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचा नाही आहे. कारण तो अर्थ जो आहे तो जसाच्या तसा सांगता आला पाहिजे. त्याचप्रमाणे ओव्यांचा जो अर्थ आहे तो पण ज्ञानेश्वरीत दिलेला असतो, मग तो तसाच सांगितला पाहिजे. म्हणजे हे पूर्ण पाठांतर आहे. त्याचबरोबर जे आपले अभंगचरण आहे त्या अभंगचरणाचा देखील भावार्थ असतो. मग त्याच्यामध्ये आपल्या मनाने काही फरक करण्याची गरज नसते. तो जसाच्या तसा आपल्याला सांगता आला पाहिजे. आता तुम्ही विचार करा की हे 20 अभंगचरण आहे, त्याच्यावरती फक्त 1 मिनिट बोललं तरी 20 मिनिटं होतात. 8 ओव्या आहेत, त्याच्यावरती आपण 1 मिनिट बोललो तरी ते मग झाले 28 मिनिटं. आणि 4 श्लोक आहे त्यावर आपण बोललो तर ते झाले संपूर्ण 32 मिनिटं झाली. आता त्याच्यावरती 1 मिनिट जरी वाढवला तरी 32 दुणे 64, म्हणजे तुमचं तासभर कीर्तन सहज झालं की. म्हणजे काय की अजून काही त्यात माहिती तुम्ही पोर केली नाही, म्हणजे ओतली नाही, अजून काही नवीन माहिती जोडली नाही, तरी तुम्ही 1 तास त्याच्यावरती अस्खलितपणे बोलू शकता. आणि काय आहे की सध्या कीर्तन 2 तासाचं असतं आणि त्याच्यामध्ये मग कीर्तनकाराची पंचपदी आणि मग त्या वेगवेगळ्या चाली, बरोबर की नाही, आणि अन्य गोष्टी ज्या असतात, गळ्यात हार घालणं, अमुक तमुक परिहार देणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो असतो ना तो साधारण 1 तास म्हणजे 50-60 मिनिटं निघूनच जातो. आणि निव्वळ निरूपणाला आपल्याला फक्त 1 तास वेळ मिळतो. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या हे 32 मुद्दे महत्वाचे आहे. 32 दुणे 64 म्हणजे 60 मिनिटाचं कीर्तन सहजच झालं. म्हणजे इतक्या महत्वाचा तो आराखडा आहे. त्याच्यामुळे तो आराखडा लक्षात घेऊन तो चांगला पाठ करणं हे अत्यंत आवश्यक राहणार आहे. तर हा महत्वाचा मुद्दा तुमच्यापुढे मी स्पष्ट केलेला आहे.